DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. गावचा सरपंच आईच्या भूमिकेत वागला तर गावचे सर्वांगीण भले होऊ शकते. भूलोकीचे नंदनवन घडवणाऱ्या मार्गदर्शकांची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजार या आदर्श गावचे समाजसेवक भास्करराव पेरे पाटील यांनी केले आहे. लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील गोपीनाथ सृष्टी येथे स्वर्गवासी गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमुलकर होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील म्हणाले की गावात मोठ्या प्रमाणात फळझाडे लावावीत, स्वच्छता राखावी, शुद्ध पाणी प्यावे, बाहेरचे अन्न टाळावे, तसेच गावातील वृद्धांची काळजी घ्यावी. निसर्ग अलौकिक असून पर्यावरणाचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गवासी गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, वृक्षारोपणासोबत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. पाणी स्वच्छ प्यायचं. दुसरं काम आहे झाड भरपूर लावायचे, फळाचे झाड लावा, भरपूर लावा. तिसरे काम आहे गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई, झाडून झुडून गटार संडास नीट साफसफाई. चौथं काम आहे पोराला शिकवा, संस्कार द्या. पाचवं काम आहे बाहेरचं खाऊ नका, गावातलं खा, ओळखीचं खा, आपल्या वावरातलं खा, माहितीचं खा. जी माहित नाही ती गोष्ट खाऊच नका. फार बेकार, फारच बेकार आहे. आता तुम्हाला काय काय सांगावं, म्हणजे काहीच खाऊ नका म्हणतो मी बाहेर, इतकं वाईट आहे आता. सहावं एक काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. इथे वृद्धाश्रम करणारे म्हणजे मला आनंद झाला ऐकून, पण मी कुठल्या बी वृद्धाश्रमाच्या खिलाफ आहे. वृद्धाश्रम दर गावात असावं हे माझं मत आहे, पण गावापुरतच असावं. आपलं म्हातारं आपल्या गावात, दुसऱ्याच्या गावात म्हातारं नेऊन घालायचं ते जलात टाकल्यासारखं आहे. 7 वर्ष झाले आम्ही म्हातारे सांभाळतो, 40 म्हातारे माझ्याकडे, पण माझ्या गावातले बाहेरच्याला येऊन देत नाही. माझी तीच इच्छा आहे, आपल्या गावातलं म्हातारं आपण सांभाळायचं. त्याला तिथं खेळत, मंदिरापाशी, पोरापाशी बोलत, जगत मस्त पैकी. दुसरीकडे नेल्यावर ती जेलमध्ये गेल्यासारखं आहे ना हो. आणि आपल्या गावाचं म्हातारं आपण सांभाळलं तर भीक मागायचा विषय कुठे? काय झालं, भिकारी नाही? आणि भिकारी नाही म्हणल्यावर ही जे लहान पोरं चोरून नेते का, काल एवढा दामडू झाला, हे बंद होईल ना? का भीक मागायचं बंद झाल्यावर हे पोराला नेऊन करते का ते? असं गुत्त आहे. म्हणून आपले म्हातारे आपण सांभाळा, गावातल्या गावात सांभाळा. 7वं एक काम आहे ते जरा अवघड आहे, ते नाही सांगितलेलं बरं आहे. माही शपथ लय अवघड आहे. तसं ते करायला सोपं आहे, पण कोणी ऐकत नाही. मग काय आपली इज्जत जाते, कशाला सांगायचे काय? आहे बरोबर आहे, पण ते काम झालं त्याला लईच कठीण आहे. ऐकत का म्हाताऱ्या लोकांचे थोडं, पण तरुण पिढीवाले तरी जर तुम्हाला 100 वर्ष जगा वाटत असेल ना, जगायचं असेल तर नांदेडच्या यवतमाळच्या काही भागात किती मारलं माहितीये? ते जमिनीतून विहिरीत उतरलं. एंडो सल्फान, विश्वास बसत नाही ना आपलं. एंडो सल्फान कसं उतरलं विहिरीत? तिथे जन्मतः पोरं वाकडे जन्मलेवर राहिले. आता दात वाकडे, हातपाय वाकडे नांदेडच्या भागात. काही दिवसांनी ह्या गोष्टी भयानक आहे, कोणी त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही. पाणी खराब झालं, मग आता आपण देशाचं पाणी आपण काही करू शकत नाही, पण आपलं ते स्वच्छ करून पिऊ शकतो. मग आपलं प्यायचं म्हणजे काय करायचं? म्हणून ग्रामपंचायत, ही ग्रामपंचायत काऊन पुढे आली कळलं का नाही? कळलं. एक माणूस कसं काय स्वच्छ करेल? म्हणून ग्रामपंचायत नाही करायचं. आपल्याकडे एक पद्धत आहे, मेलेल्या माणसाची राख पाण्यात टाकते. तुम्ही सांगा, ती राख प्यायला चालते का? प्यायला चालत नाही. हे जर कळत पाण्यात टाकायला कशी चालते?
त्याला ते काही मिळून हे काही बी म्हणतो आणि काही मागतोय असं झालं. म्हणून आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला चांगलं त्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत मला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली ती की माणसाचं आयुष्य कमी हो राहिलं. आपण विकास करू राहिलो, बंगले बांधू राहिलो, गार्डन करू राहिलो, रोड करू राहिलो, पूल करू राहिलो, मजल्यावर मजले चालले, ही गोष्ट खरी आहे. हेलिकॉप्टर घेतले, विमान घेतले, मोबाईल आले, अनेक गोष्टी आल्या, पण आयुष्य आणि आयुष्यात जर नाही राहिलं तर हे करायचं काय मग याचं? पूर्वी 100 वर्ष सहज जगत होता ना माणूस. मला रोज तीच चिंता आहे, मी त्याच्यावरच बोलतो. आयुष्य मानव देवा, सहज 100 वर्षाचं आयुष्य आहे माणसाला. आणि आता तुम्ही कोण्या पोराला विचाराय, तुम्ही आता ह्या तर केवढा जवान आहे पोरगा, काय वाटतं तुला, तू किती वर्ष जगन? अंदाजे 60. आणि महाराजाची वय तुमचे किती महाराज? 77 वर्षाचा सचिन तेंडुलकर बसेल आपल्या पुढे. आणि याला 60 का वाटलं? याची चूक नाहीये, नीट समजून घ्या. पण कोणी आता 60च्या वर नाहीच म्हणून राहिलं तर याचं कारण काय? बरं, याला कोणी दोषी नाही का? हे कोणाचं तरी पाप नाही का? बरं, याला कोणानं कोणा दुरुस्त करायचं नाही का? आणि हा 60 तर मग याचा नातू. आज या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्फूर्तीत सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो. भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सालावादाप्रमाणे याही वर्षी आमचे मित्र शिवाजी सानपाती त्यांचे सर्व सहकार्यांनी या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं एक लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग आरोग्य शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा जयंती महोत्सव साजरा करतायत. आणि निश्चितच अशा कार्यक्रमाला आम्हाला येण्याचं भाग्य आमच्या नशिबी येतं. त्याबद्दल मी आयोजक मंडळाचे आभार व्यक्त करेन. परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकनेत्यानं या समाजक्रांती या ठिकाणी घडवली, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या राज्यामध्ये एक नावलौकिक त्यांनी मिळवलं. आणि जो माणूस जो परिसरासारखा होता, त्यांचा स्पर्श ज्याला झाला, त्याचं सोनं करण्याचं किमया फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होती. आणि त्या माध्यमातून त्यांचं जे काही वैभव आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी जे काही समाजासाठी केलेलं आहे, उत्तरोत्तर त्याला असा उजाळा देण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये कोलार तालुक्यामधले आपले गोपीनाथ दृष्टी नावारूपाला आणण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आणि भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक या ठिकाणचं जे काही सौंदर्यीकरण असेल, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मंडळी असेल, या सर्वांच्या दृष्टीनं या ठिकाणी कसं आपल्याला वैभव खुलवता येईल ते खुलवण्याचं काम निश्चित आम्ही या ठिकाणी करणार आहे. आज मी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यासाठी वैयक्तिक मी स्वतः 2 लाख रुपयाचा निधी म्हटल्यापेक्षा वैयक्तिक मदत या ठिकाणी करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून या सृष्टीचा विकासाच्या दृष्टीनं जो निधी लागेल तो निश्चित निधी कमी पडणार नाही असाही मी या ठिकाणी शब्द देतो. आणि जे काही कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्व आयोजक मंडळीला मनापासून शुभेच्छा देतो. यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं या सृष्टीमध्ये गोपीनाथ सृष्टीमध्ये कार्यक्रम व्हावेत या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय बाबा. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव, लोणार. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.